गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी तुम्हाला बोललो ना, आमच्या घरामध्ये बघा भाज्या कोणत्या कोणत्या असतात. हे बघा, कोबी, भेंडी, इकडं वांगी, तेंडली आणि गाजर. ठरलेल्या भाज्या आहेत ह्या, ठरलेल्या. या भाज्या बघून कंटाळा येतो, नको त्या भाज्या. भाज्या बनवल्यात. ही मटकीची भाजी आणि ही दोडक्याची भाजी. तुम्हाला सांगते, ही दोडक्याची भाजी फक्त मीच खाणार आणि ही जी मटकीची भाजी आहे ती स्वरा खाईन, तिचे पप्पा खाईन. दोडक्याच्या भाजीमध्ये मस्तपैकी डाळ टाकलेली आहे, टमॅटो, कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे वाटण. चला, ही भाजी तर झालेली. आपल्या इकडे पीठ मळून झालेलं आहे, चपात्या बनवून घ्यायच्यात. मस्त परतून घ्यायची, पाणी नाही टाकायचं. डाळ भिजत घातली होती. आला तू गावावरून आला? गावावरून आला का? गावावरून आलो. काय घेऊन आला? आता चांगली इज्जत होती बोला. लाडू, शेंगदाण्याचे लाडू घेऊन. हा, कुठे आहे? खाजी आणले, खाजी. खाजे घेऊन आला गावचे. कुठे आहे? पण ते मला चालले, तुम्हाला नाही आणले. तुम्ही स्वतः झालेत लाडवासारखे. हे बघा. कामावरनं घरी चालले आणि हे बघा सगळे श्रीकांतचे मसाले भेटले, पुण्याचे मसाले. दर मंगळवारी असतो, दर मंगळवारी. बाबा सांगतात दर मंगळवारी असतात. दर मंगळवारी बाबा इथं असतात. कुणाला पाहिजे असेल तर घ्यायला या. येते म्हणा. अरे मला वाटलं तुम्हाला किती काय. मिसळ बनवणार आहे आणि खायला मला नाही बोलवणार आहे. खाणार तर मी एकटीच आहे. ती नाराज आहे माझ्यावरती. मी त्या दिवशी फरसाण घेऊन गेले होते ना. आता फरसाण घेऊन गेली, आता मिसळ घेऊन चालली. मटकी आहे माझ्या घरात, मी घेऊन येऊ का? नाही, उद्या मटकी घेऊन जाईन. स्कॅनर आहे मामा. मला मिरची पावडर द्या. मसाला घेतल्यावरती आम्ही आलो मेडिकल स्टोअरमध्ये आणि आम्हाला काय घ्यायचं, कप सिरप घ्यायचा आहे स्वरासाठी, जो आम्ही विसरलो होतो. हे काय चालू आहे? चोरी करते ही सीधा मेडिकलमध्ये कॅमेरा असून पण. तुझ्या नावाची कंप्लेंट देऊन ठेवते. बाईक व्यवस्थित बसव. तुडू बिडू नको बाई, सोनलाही माग झाले आता. रस्त्याने आम्ही सोन्याचं मंगळसूत्र घालतोय. आमचं नाव चालेल, अरे चल ना, घरी जाऊन घाल. परेशान नको करू तुम्हाला. तू घरी जाऊन घाल. थांब, मी तुझं घालते गळ्यातलं. नाही, मला भीती वाटते. तुला काय भीती वाटते? हरवाई एक दूसरे को आदमी खाना खिला देता है, कैसे खिला देगा? काय चालू आहे? काय चालू आहे सर? मग काय बघू खिजत. ऐ, चिल्लर काढून किती ठेव ठेव त्या पर्स मध्ये. चिल्लर पर्स घेतली नाही, मला इथे भेटली म्हणून घेतली. जीन्स मध्ये होती ती. ठेव चिल्लर, ठेव. चिल्लर लागती यार माझी. ठेव तिथं, नको ठेवू, तिथं नको ठेवू. मी विसरून जाते स्वरा. ती बरोबर आहे ना, तिला पाहिजे तिथं ठेवते, म्हणजे प्रश्नच येत नाही. स्वराला एवढा खोकला झाले ना, कुठून झालाय काय झालंय समजत नाही बाबा. ते औषध पी, नाही तर डॉक्टरकडे जाऊ. उद्या आजच्या दिवस बघ फरक पडतोय का, नाही तर जाऊ उद्या डॉक्टरकडे. ठीक आहे? आणि घरी आल्यावरती इतका कंटाळा येतो ना मला. तर कंटाळा शब्द माझा ना मेमरी डिक्शनरी मध्ये पहिला शब्द फिट बसलेला आहे, कंटाळा. स्वरा मला म्हणते तू दुसरं काही बोलू नको, नुसता कंटाळा बोल. दुसरं असं कंटाळा बोलून तुला कंटाळाच येतो म्हणते.
कशी खोकते आहे का. अजिबात आहे ना बाहेरचं खायचं नाही, अजिबात ऑइली खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, ड्रायफ्रुट्स खायचे. ते काय बोलतात जंक फूड खायचं नाही. इंग्लिश थोडे कच्चं आहे बरं का, आपला इंग्लिशचा आपला काही संबंध नाही. काय ओपन नाही होते आणि इकडं ओपन करून देते. गेला खोकला वगैरे असलं का टेन्शन येतं यार. औषध पिले ना स्वरा. आता बघ इकडं बघ, बाहेरचं खायचं नाही, ऑइली फूड खायचं, ऑइली फूड खायचं, बाहेरचं खाशील, प्रॉमिस कर, हात दे, प्रॉमिस कर. ये वादा रहा हमारा. कंटाळा हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये फर्स्ट आहे, त्याच्यानंतर बाकीचे शब्द येतात. अगदी माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात, बाई तू कंटाळा म्हणून, तुला कंटाळा येतो म्हणून आम्हाला पण कंटाळा येतो, तू कंटाळा येतो म्हणून कंटाळा येतो आम्हाला, तू सारखं म्हणून आम्हाला कंटाळा येतो. मी खरंच घरी आल्यावरती विचार करते बरं का, म्हणजे घरात यायच्या आधी विचार करते की मला हे काम करायचं, ते काम करायचं घरी जाऊन. आणि जरा काय बसले तर आपल्याला एवढा कंटाळा येतो की आपण ते काम विसरून जातो. असं करून घरातली भरपूर कामं आहेत जी केलीच नाहीये. स्वरामध्ये तू म्हणतच नको जाऊ आणि पहिली करत जा. तिने फिट्ट बसवले ना, बसवले. माझं हे छोटंसं मंगळसूत्र आहे बघा. असे भरपूर आहेत मंगळसूत्र, भरपूर म्हणजे आहेत. काही दिवस आठवतात पाठीमागचे. खरंच पाठीमागचे काही दिवस असे आठवतात की कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे पैसे असेल ना तरच जग आपल्याला भाव देतं बरं का. पैसे तर माझ्याकडे नाहीये बरं का, पण ते म्हण आहे ना, ज्याच्यात मनी त्याच्या मागं 17 जणी. तसं काहीच थोडंसं लागू पडतं बरं का आपल्याला पण. जुने दिवस आठवले का, पण मेहनत केल्याशिवाय काही येत नाही. मेहनत केल्याशिवाय काहीच येत नाही आणि कुणाकडेच येत नाही. मेहनत करा, तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. आणि लोकांकडनं अपेक्षा नाही करायची, स्वतःच्या हिमतीवरती करायचं. जे पण असेल ना ते स्वतःच्या हिमतीवरती करायचं. स्वतःच्या मेहनतीचं जे असतं ना, अरे एक नंबर असतं. ते हरवलं तरी फरक पडत नसतो मला, कारण की ते मी माझ्या मेहनतीने केलेलं आहे. काही आठवतात बरं का जुने दिवस. भरपूर काही ते काढायचं पण नाही, इंटरेस्ट पण नाही मला काढायला. मला कुणाच्या लाईफमध्ये पण इंटरेस्ट नाही. मी, माझी पोरगी, माझं घर, माझा संसार, बाकीचे गेले. मला नाही काही फरक पडत. कुणाचा विचार करायला इंटरेस्ट पण नाही मला. ते दिवस पण आठवू वाटत नाही. आणि खरंच पाठीमागचे दिवस आठवायचे नसतात, वाईट दिवस आठवायचे नसतात, चांगले दिवस आठवायचे असतात, असं माझं मत आहे. वाईट गोष्टी पटकन लक्षात ठेवायच्या नाही, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्यावरती आलेली वेळ आठवायची नाही. आता थोडंसं वेगळं आहे, खरंच वेगळं आहे. ज्या सिच्युएशनमधनं निघालेले आहे ते दिवस परत आठवायचे नाही, चांगले दिवस आठवायचे. काल काय घडलं त्याचा मी विचार करत नाही. फेस करायचं, प्रत्येक गोष्टीला फेस करायचं. रडत नाही बसायचं, त्याच गोष्टी घेऊन रडत नाही बसायचं. मला नाही आवडत रडायला, खरंच नाही आवडत रडायला. भरपूर काय आयुष्यात घडून गेलेलं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात. भरपूर गोष्टी घडून गेलेल्या असतात, भरपूर त्रासदायक गोष्टी घडून गेलेल्या असतात. पण सारखं तेच तर आठवत राहिलं ना, त्याला काही इंटरेस्ट नसतो. ते विसरून पुढं जायचं असतं.
तर तेच आठवण करून त्याच्यातच आपण गुंतून राहिलं ना, आपण पुढं पण नाही जाणार आणि काहीच नाही होणार. मला ना कधी कधी असं म्हणजे लोक म्हणतात की हे माझ्या कष्टाचं आहे, हे माझ्या कष्ट, पण माझ्या कष्टाचं माझ्याकडनं जर हरवलं ना, मला काहीच फरक नाही पडणार आहे. लोकांचं वेगळं असतं, बाबा मी एवढ्या कष्टाने केलंय आणि ते हरवलं तर, पण मला माझं उलट आहे थोडंसं, मला काही फरक नाही पडणार. त्याच्यासाठी कष्ट पण मी केलं ना, हरवलं पण माझ्याकडनंच ना. माझे स्वराचे तर असे भरपूर वस्तू हरवलेल्या आहेत, भरपूर सोन्याच्या. आणि मी कुठून कुठल्या टॉपिकवरती गेले, हट सोडला तो टॉपिक. एन्जॉयमेंट करायची लाईफमध्ये, एन्जॉय मस्त. काय माहिती आयुष्याची दोर कुठपर्यंत येते. हरवलेल्या गोष्टीचा गम नाही घ्यायचा, परत उभं करायचं, परत वस्तू उभं करायचं, आपल्यात ताकद आहे. चला, ब्लॉग खूपच इमोशनल झाला. जेवण बनवू द्या, नाही तर माझी लेक म्हणून मग मी तो ब्लॉगच बनवते. आणि तिला पण नाही आवडत हे सगळं असं रडकं. हसत राहायचं म्हणायची, म्हणते दुःख कशाला आठवायचं, प्रत्येक गोष्टी फेस करायच्या. ही माझी छोटी मुलगी एवढं सांगते मला, आताशी 12 वर्षाची. जर आपलं बाळ आपल्याला सांगत असतं ना, आपल्या दुसऱ्या गोष्टीची, दुसऱ्या कोणाचीच गरज नाही पडत. चला, बाय बाय.